आमच्या आज्यानं आमच्या खांद्यावर झेंडा दिलाय, त्यामुळे साहेब भाजपमध्ये गेले काय राष्ट्रवादीमध्ये राहिले काय, आम्ही साहेबांच्या मागच. ना निवडणुकीच्या आधी कसे येतील, प्रदेशाध्यक्ष पद आहे त्यांच्याकडे. मॅच फिक्सिंग वगैरे असं काय नसणार आहे. साठवलोट असल्याशिवाय जागा सोडतील. बरं, साहेबाचं आमचं काय बांध रेटलेलं नाही साहेबांना. बरोबर नाही, साहेब चांगले आहेत, साहेबाचा विषय यात काय नाही. आम्हाला कुठे अडचण येतं, आलेलं सोन्यापेक्षा पिवळच आहे. हो, आणि यावेळी निशिकांत दादा जर पाठीशी गौरवभावांचे राहिले तर गौरवभाव 100% आहे ना. तर मला सांगा, पहिलं लोकांनी पण तिने पण काय केलं, उद्धव ठाकरेला कोणी फोडला, कोणी फोडला. करायला कार्यक्रम होणार साहेबांचं वाक्यच आहे, त्यामुळे होणार कार्यक्रम. कोणाचं होईल माहित नाही. काय वाटतंय तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघात काय होईल? काय साहेबांच्यावर पर्याय नाही आमच्या इथे. असं का बरं? साहेबांनी भरपूर कामं केली, दोन गरिबांचा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय. ती भाजपच लागणार. भाजप लागणार हो. राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीशिवाय पर्याय बदल होईल मतदारसंघात. बदल होईल. होय, काय जयंत पाटील माणूस फिक्स आहे. बरं, गेली 30 वर्ष साहेबांच्याकडे सत्ता आहेच ना. बरं. परिवर्तन पाहिजेच ना लोकांना. मध्यंतरी अशी चर्चा देखील चालली, म्हणजे आता पण असते म्हणा कधी कधी, की ते भाजपमध्ये जाणार आहेत वगैरे वगैरे. तर काय माहित खरं आहे खोटे? आमच्या आज्यानं आमच्या खांद्यावर झेंडा दिलाय, त्यामुळे साहेब भाजपमध्ये गेले काय राष्ट्रवादीमध्ये राहिले काय, आम्ही साहेबांच्या मागच. बरं, म्हणजे समजा उद्या यदा कदाचित साहेबांनी भाजपमध्ये गेलेत तर तुम्ही पण भाजपबरोबर जाल? साहेबांच्या बरोबर जाणार. असं का बरोबर? आम्ही साहेबांना सोडून कुठे जाऊ शकत नाही. बरं, काय वाटतं तुम्हाला तुमच्या पक्षश्रेष्ठींनी, देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत का? केली पाहिजेत, केली पाहिजे. साहेब हा माणूस कामाचा आहे आणि त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि मतदारसंघ साहेब बोलून तिकडे हे मतदारसंघ अजून ओळखतोय. साहेबाचं वर्चस्व एवढं चांगलं आहे. तिथे चर्चा चालू होती, पण तसं काय नाही. ते त्यांनी मीडियासमोर येऊन खोडून टाकले त्यांनी ते. पण महायुती सरकारमध्ये एक मंत्रिपदाची जागा होती आणि असे म्हणतात की ते मंत्रिपदाची जागा त्यांच्यासाठी होती, पाटलांसाठी. तसं काय नसणार आहे. जे हे सगळं महायुतीच्याच लोकांनी घडवून आणलेलं असं म्हणलं तर चालेल. पण जयंत पाटील निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये आले तर मग काय होईल? ना निवडणुकीच्या आधी कसे येतील, प्रदेशाध्यक्ष पद आहे त्यांच्याकडे. सांगता नाही हो येत. आता आपल्याला एका पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना तो पक्ष सोडून ते येऊ शकत नाही. उद्या तुम्ही राहुल गांधीवरती पण म्हणशीला इकडे भाजपमध्ये येतील. एका राहुल गांधीवरती एका काँग्रेस पक्षाची जबाबदारी, आणि तो पक्ष सोडून तो माणूस येणार कसा? स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातील कसे ते? खरं पण असू शकते, ते काय सांगते ते आपल्याला. मग का बरं? त्यांच्या आतनं शाळा काय चालू असते ते काय आपल्याला तर वाटत नाही वाटत. कारण जयंत पाटील आतापर्यंत कधी असं झालेलं नाही. चर्चा पण काय उठा काय नाही. चर्चा नाही तुम्ही ऐकल्या? नाही ऐकल्या. बातम्यांमध्ये तर बातम्यांमध्ये असतात, पण काय आता म्हणजे तुम्हाला तर विश्वास आहे जयंत पाटलांचा. असं काय नाही. काय वाटतं तुम्हाला? भाजपमध्ये नाही साहेब, भाजपमध्ये नाही आहेत. मग गेल्या वर्षभरापासून चाललंय की भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये जाणार चाललंय, पण ऍक्च्युअली ते गेलेलं नाहीत ना. बरं, त्यामुळे भाजपमध्ये नाहीच आहेत. ज्यावेळी ऍक्च्युअली ते जातील त्यावेळी भाजपमध्ये म्हणता येईल. 2019ची जी झाली होती तर त्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं की भाजप आणि साहेब या दोघांनी काहीतरी मॅच फिक्सिंग केली होती. तर मॅच फिक्सिंग झाली होती. चुकीचं गैरसमज आणि चुकीचं काय तर कसं नाही. साहेब त्यातला माणूस नव्हता, चुकीचं काही करणार बी नाही. आणि फिक्सिंगचं तर मॅच फिक्सिंग वगैरे असं काय नसणार आहे. काय म्हणतात तो लोक? नाही, नसणार आहे. 100% नसणार आहे. असतं ते त्यावेळी दिसून आलं असतं ते, किंवा आता आसपासचं दिसून आलं असतं, पण तसं काय नसणार आहे. 2019 जेव्हा आपण ही काढतो नाही का विषय काढतो, तर निशिकांत पाटलांना हवं होतं तिकीट, बरोबर. पण शिवसेनेला जागा सुटली. मग असं म्हटलं जातं की भाजपनं आणि जयंत पाटलांनी थोडंसं साठलोट केलं की काय, असं म्हटलं जातं. मग असं जर साठलोट करत बसले तर भाजप नाही. होय की, आता प्रत्येकाने एकत्र वर चाललंय तसं आता खाली एकत्र केलं पाहिजे ना काम. बरं, प्रत्येकाचे मतं वेगळे असलं तसं काय करणार आपण? बरोबर आहे की नाही? प्रत्येकानं जे पक्ष सांगेल त्यानं काम केलं पाहिजे. आतल्या बाजून इकडे एक जण करायचं, तिकडे एक जण करायचं. मग काय काय चोर राहिली का? काहीच नाही हो. जे महायुतीच्या लोकांनी मग आता जे राजकारण जे हे गडूळ करून ठेवले, ते आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अजिबात नाही पटलेलं ते. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत. पण जयंत पाटलांचाच मतदारसंघ असा असतो जिथं काही ना काहीतरी होतं. आता गेल्या वेळेस पण कसं झालं, शिवसेनेला जागा सुटली, बरोबर, भाजपला जागा नाही सुटली. मग भाजप आणि त्यांचं काही साठलोट आहे का इथं मतदारसंघात? असणार साठवलोट असल्याशिवाय जागा सोडतील. बरं, ते तर आता वाटणं साहजिकच आहे सोडा. पण आत्ताचा विचार केला तर आपल्याला जो नेता
म्हणजे आपली कामं करून देतोय तो आपल्यासाठी चांगला. त्यामुळे जयंत पाटलांना आमची इथं कामं केल्यात, आपल्याला जयंत पाटील पास, बाकी कोण आपली कामं करायला का? जयंत पाटलांना टफ फाईट द्यायची म्हटली तर मतदारसंघातले कुठले नेते असं वाटतं तुम्हाला की ते त्यांना फाईट देऊ शकतात? tough कोणच fight? देऊ शकणार नाही. नाहीच कोणी देऊ शकत. बरं, गौरव भाऊ विरुद्ध जयंत पाटील साहेब यांच्यात 1 to 1 फाईट झाली, मग काय होईल? पण आतापर्यंत नाही झालेली. साहेबच बरं, पोझिशनमध्ये निशिकांत पाटील एक आहे मेनली आणि गौरव नायकवडी आय थिंक ते ह्याच्या गटाचे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर या दोघांमध्ये महायुतीमध्ये रसिकेश होईल असं वाटतंय. विरोधक सगळे एक नाही आले तर नाही एकाच एक फाईट झाली तर नाही साहेब. नाही का, घड्याळ विरुद्ध हे जर झालं तरच इथं जरा नाही इथं राष्ट्रवादी विरुद्ध ते तुमचे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे असं फाईटच होणारच नाही. असं आहे, इथे एकच फाईट होणार आता. जयंत पाटलांना नाव ठेवायला जागा कुठेही बरोबर की नाही? मग त्यांचं तसं कार्यकर्ते नेतृत्व- आहेत की नाही जवळची हां. ती लोकांनी बाहेर ढकलतात. जयंत पाटील तसे माणूस चांगला आहे, तसं काही तो वाईट माणूस नाही. ते जयंत पाटील कामाचा माणूस आहे, आपल्या मतदारसंघासाठी काम करतो, निधी आणतो. ही पण मान्य करायला लागेल साहेबांचं आमचं काय बांध रेटलेलं नाही साहेबांना. बरोबर नाही, साहेब चांगले आहेत, साहेबांचा विषय यात काय नाही. पण तोच कामाचा माणूस जर भाजपमध्ये आला तर एक नंबर अडचण झालं. काय आहे एक नंबर येऊन देत की मग बरं. आम्हाला कुठं अडचण येतं. आलेलं सोन्यापेक्षा पिवळच आहे हो. आलेलं चांगलंच आहे साहेब. येतात का नाही त्यात त्यांचं भोवती पुढे राहिलो. बरं, बरोबर आहे ना. गौरव नाईकवाडींच्या पाठीशी निशिकांत दादा कायमस्वरूपी राहिले असते त्या पिरियडमध्ये तर गौरव भाऊ आले असते. बरं. मग 2019 चुकलं कोण? गौरव नाही. नायकवडी चुकले की दादाने बंडखोरी केली ना, त्यामुळं मत विभागणी झाली गेली. समजा निशिकांत पाटील साहेबांना तिकीट भेटलं नाही, महायुतीकडनं आणखीन कुठल्या कॅन्डिडेटला तिकीट भेटलं तर तुम्ही माहितीकडनं जर शिवसेनेला मिळालं तर गौरव नाईकवाडी उभा राहतील. मग तुम्ही शिवसेनेचं त्यावेळी काम करा. निशिकांत दादा पाठीशी राहतील. बरं, आणि यावेळी निशिकांत दादा जर पाठीशी गौरवभाऊंचे राहिले तर गौरवभाऊ 100% येणार. निशिकांत पाटील साहेब अजितदादा हो, गटाकडून पण निशिकांत- इच्छुक आहेत असं बोलतात बाबा. नाही निशिकांत दादा भाजपच्या आहेत ना. नाही, इच्छुक आहेत. नाही इच्छुक आहेत असा विषय नाही, कुठे पेपरला नाहीच आहे ना. राष्ट्रवादीत ते होते आधी, भाजपात होते, त्यामुळं मूळ पक्ष त्यांचा आधीचा तोच आहे. त्यात जायला त्यांना अशी पण नाही ना. नाही दादा राष्ट्रवादीत जाणारच नाहीत ना. साहेबांना 10 पैकी गुण द्यायचे म्हटले तर किती गुण द्याल तुम्ही? 10च्या 10. 10चे 10 गुण. मतदारसंघातले सगळे प्रश्न झालेले आहेत. सगळे बरं, काय कुठं प्रश्न राहिला, रस्त्याचा असून दे कुठला असून किंवा सुशिक्षित बेरोजगार असून दे, सगळ्यांनी घेतले तर म्हणजे गेले की कामाचे तर काय मागून लावून दे. विकास कामं भरपूर केलेले आहेत. एक महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. पाटलांच्या विकास कामाबद्दल बोलायचं तर काय काय कामं केलेत मतदारसंघामध्ये? मतदारसंघात RTO ऑफिस असेल किंवा तिकडे कचेरी ऑफिस असेल, वेगवेगळे रस्ते असतील, पाण्याचं हे असेल, परत आरोग्यविषयी जे असेल हॉस्पिटल असतील किंवा जिल्हा रुग्णालय असेल, यातले सगळे व्यवस्थित कामं त्यांनी केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे सोयी त्यांनी इथं आणून निधी आणून त्यांनी इथला विकास केलेला आहे. साहेबांना भविष्यात त्यांचं कौल बघून त्यांनी कुठं जायचं ठरलं पाहिजे. आता भविष्याचा विचार करायचा झाला तर जयंत पाटलांनी कुठल्या चिन्हावरती निवडणूक लढवावी? आता त्यांचं त्यात ही तुतारी मला जायला काय वाटतं? अहो आता त्या पक्षात आहे तर आपण कसं नाही सांगायचं. नाही, तुम्हाला काय वाटतं का असतं मत? आता हाय त्या पक्षात त्यांनी त्यांचं महत्व त्यांनी केलंच पाहिजे हो. बरं, हां. आता आपण म्हणून जाऊ साहेब या तुम्ही आमच्या भाजप पक्षात येणार का साहेब? नाही येणार. ते असेल तुतारीचं बरं वाटतं ते करणार का? साहेबांचं काम चांगलं आहे इकडं मतदारसंघात. जनसंपर्क चांगला आहे साहेबांचा. आणि समजा आता जयंत पाटील साहेबांनी यदा कदाचित ते भाजपमध्ये गेलेच बरं का, समजा मग काय होईल? तुम्ही त्यांच्यासोबत असाल? नाही जर ती गेली तर आम्ही महाविकास आघाडी सोबत राहणार. असं का? मुळच्या पक्षाबरोबरच राहणार. बरं, एकनिष्ठ राहणार आम्ही फुटणार नाही. आम्ही तशीच राहणार. असं म्हणता राष्ट्रवादी पण ही झाली हो. नाही ना, आम्ही मुळच्याच पक्षाबरोबर आहेत की. राष्ट्रवादी जरी फुटली तरी आम्ही शरदचंद्र पवार गटाबरोबरच आहे आम्ही. बरं, आपला जो मार्गातनं आपल्या काय अडचणीतनं सामोरं जायला रस्ते करणं असू दे, काय बी इतर कामं असू देत, त्यांनी निधी कोणी आणून दिला? जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. आमच्या गावचे सरपंच असतील रणजित दादा, अशा कार्यकर्त्यांनीच मदत केली ना. त्यामुळे आमच्यासाठी ती चांगलं. आता आमची मायाची रस्ता म्हणली, जायचे रस्ता
तर साहेबांनी मंजूर करून ती सगळी कामं करून घेतली. आता पहिला वड्यातनं जायला लागत होतं, आता चांगला रोड झाला. कुणामुळे झाला? साहेबांच्यामुळे झाला. त्यामुळे त्या माणसाला विसरू शकत नाही. ते कुठं पण जाऊ दे, त्याच्या मागं आम्ही आहेच. आम्ही काय आहे शेवटपर्यंत त्यांच्या संघ. पण असं आम्हाला वाटत नाही की जयंत पाटील तिकडे म्हणतोय की गेले तर काय गेले तर आम्ही त्यांच्या मागं नाहीच. बरं, म्हणजे साहेब जायचं तिकडे बरोबर जाणार. घड्याळ जे होतं चिन्ह हा नाही, आम्ही तुतारी बरोबरच राहणार मग. बरं. जरी चिन्ह बदललं जरी असेल तरी आम्ही शरदचंद्र पवार गटाबरोबरच आहोत. मूळच्या पक्षाबरोबरच होता. आम्ही फुटणार नाही. आम्ही एकनिष्ठ राहणार. मला सांगा, तुमच्या पक्षाला पक्ष फुटीचा फटका बसला असं म्हटलं जातं की भाजपनेच बाबा हे केले, हां फोडले पक्ष. नाही अहो, आता मला सांगा, पहिलं लोकांनी पण तिने पण काय केलं? उद्धव ठाकरेला कोणी फोडला? कोणी फोडला? तिनेच काम केले हो. तुम्ही जे शिक्षण लावले तीच हिने केले. देवेंद्र फडणवीस का नाव ठेवता तुम्ही? अगोदर तुम्ही जर केलं नसतं ती तर हिने केलं असतं का? अगोदर पुसून काढा सगळं, नंतर तुम्ही इकडे बोला. बरोबर का चुकीचं? बरोबर. माणसाला नाव ठेवायचं, अगोदर आपण घाण काय परत दुसऱ्याला नाव ठेवायचं. एवढं पेट्या घेतल्या, तेवढ्या पेट्या, तुम्ही काय केलं? तुमच्या बिनपेटच झाला असणार. तुम्ही गेला बिनपेटच गेला असणार का? तुम्ही काय केलं होतं? तुम्ही नरेंद्र मोदीचं फोटो लावून तुम्ही मतदान येऊन निवडून आला होता तुम्ही. नाही, नरेंद्र मोदींचा फोटो लावून आले निवडून. पण असं असताना मग आत्ताच्या लोकसभेला भाजपला जनतेनं असं का केलं? नाकारलं का? आता हो, काही मराठा आरक्षणचं आहे, अनेक मुद्दे काय तो. शेवटी कसं आहे, शेवटी मोदीने काय केलं? आता GST चालू केला. म्हणजे माणसाला चांगलं होतं, चांगल्यासाठी होतं. पण माणसाला पुढल्या अडाण्या माणसाने काय वाटतंय? हे मोदीने एवढं असं केलं, आमकं केलं, आजचे दिन कवा आले. काय वाटतं, CM होतील का महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर? जयंत पाटील सांगता येत नाही, पण उमेदवार तर आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून तर उमेदवार तर आम्हाला तर वाटतात ते आहेत. रेसमध्ये दुसरं एक नाव आहे चर्चेमध्ये मतदारसंघातलं, ते म्हणजे विश्वजित कदमांचं. ते काँग्रेसकडून आहे. महाविकास आघाडीचा हा, महाविकास आघाडीत आहेत, ते काँग्रेसकडून आहेत. आता तर लास्टला त्यांचा डिसिजन राहणार आहे. आपल्याला पण आमच्या मतदारसंघातील, इस्लामपूर मतदारसंघातील आम्हाला जर हे वाटलं, कारण 35 वर्ष त्यांची जे कारकिर्दी आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे महाराष्ट्रासाठी, वेगवेगळ्या म्हणजे ते जलसंपदा मंत्री पण राहिलेत, वित्तमंत्री पण राहिलेत आणि वेगवेगळे त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहेत. आणि त्यांचा जो वावर आहे किंवा त्यांची जे विचारसरणी आहे त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे इस्लामपूर जनतेला 100% वाटतं की ते CM व्हावेत त्यावेळी. जयंत पाटलांच्यात अशी वेगळे पण काय बाबा नेमकं इतर नेते आणि ते पाटील? जयंत पाटील साहेब प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसले. तीच नीती त्यांची वेगळी आहे, बाकीच काय नाही. आणि आमच्या काळजात आहे, त्यामुळे आम्ही त्याची सोडू शकणार नाही. एक शेवटचा प्रश्न, मतदारसंघाचा जर विकास केला, विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाटलांना 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या विकास कामांचा आढावा घेतला, साहेबांचं रिपोर्ट कार्ड बघितलं, तर 10 पैकी किती मार्क द्याल साहेबांना? 10 पैकी 9 मार्क देईल. आणि ॲक्च्युली काय आहे, विकास कामे हे कसं होतं, सत्ता पहिले 2.5 वर्ष होती, त्याच्यानंतर परत हे होऊन भाजप आणि ह्याची सत्ता आली. सत्ता नसल्यानंतर विकास निधी येत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. कारण दुसरा हा पक्ष दुसऱ्या पक्षातील आमदारांना विकास निधी देताना किंवा कुठलाही निधी देताना थोडीशी हे करतो, हात आकडते घेतो. त्यामुळे तो थोडासा कमी झाला असेल. पण माझ्या मते हे जर परत यांचं सरकार आलं आणि साहेबांना कोणतं मंत्रिपद मिळालं तर हा विकासाची गंगा आहे ती परत पुढे नेता येईल त्यांना. लास्टचा प्रश्न, 10 पैकी देणार की आमच्या साहेबाला? 10 पैकी 10 हो देणार की आम्ही. साहेब हा माणूस साहेबाचा, आमचं वैर काही नाही. आता बघा, तुम्ही भाजपचे आहात, भाजपचे असून तुम्ही म्हणताय जयंत पाटलांना 10 पैकी 10 गुण द्याल. हो की बरोबर आहे, दिलंच पाहिजे. कामाचा माणूस आहे, काम करतोय तो माणूस, असं पण आहे ना. 10 पैकी 10. 10 पैकी 10. तर मागच्या वर्षी तर 72,000चं लीड होतं, 50,000च्या वर तरी असू शकतात असं माझं. 50,000चं लीड नेत आहेत. हां, भाजपचे असून पण तुम्ही हो म्हणता हो हो, मी कट्टर भाजपच्या मध्ये असून साहेबच असणार. तुम्हाला हाय उघड सांगतो, यात काय वाद नाही. एक काळ्या दगडावर पांढरी रेघ आहे. त्याबद्दल काय सांगणार नाही मी. झाल्यावर दिसेलच तुम्हाला रेट कार्यक्रम, झाल्यावर दिसेलच. आणि ते तुमच्याकडनंच कळणार आहे सगळ्या जनतेला करेक्ट कार्यक्रम कुणाचा झालाय. करायला कार्यक्रम होणार, साहेबांचं वाक्यच आहे, त्यामुळे होणार कार्यक्रम. कोणाचं होईल माहित नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. धन्यवाद.